जय मला ब्युटी आर्टिस्ट आणि मी तुमच्यासाठी आज सनस्क्रीमचा पॉईंट घेऊन आली आहे। तर सनस्क्रीम काय यूज करायची आणि केव्हा यूज करायची हा सर्वांनाच प्रश्न असतो। तर असं नाही आहे की सनस्क्रीम तुम्ही फक्त उन्हातच यूज केली पाहिजे, नाही हिवाळ्यात पण यूज केली पाहिजे, कारण सन प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे। पार्लरमध्ये किती वेळेत जाणार किंवा तुम्ही आपल्या स्किनवरती नवीन नवीन काय उपाय करणार, कारण आपली स्किनचे कलर जे आहेत ते डाऊन होऊन गेलेला असतो। जसं उन्हाच्या किरणांमुळे आपली स्किन जी आहे ते त्याच्याने प्रॉब्लेम भरपूर येतात, जसं पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम झाले, पिगमेंटेशनचे डाग येतात, तुमचे स्किनचे कलर जे आहे ते 3 कलरमध्ये दिसायला लागतात, जसं कपाळपाटी खूप लवकर आपली टॅन होऊन गेलेली असते। आणि आपल्या हाताचाही सेम तशीच सिच्युएशन असते। जर का तुम्ही आता तुमच्या आवडीचे ड्रेस वेअर नाही करू शकत, कारण जर का तुम्ही फुल स्लीव्ज घालतायत तर ते प्रोटेक्शन राहील किंवा ते तितके हात तुमचे क्लिअर दिसेल, आणि जर का तुम्ही हाफ स्लीव्ज घातले तर तुमचा हात जो आहे तो आफ्टर बिफोरमध्ये दिसेल। तर मला असं वाटतं की तुम्हालाही असं वाटत असेल की असं दिसायला नको, तर सन प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे। मी सर्वात आधी रागाचा सनस्क्रीन घेतला होता 50 SPFचा, पण मी त्याला कमी यूज केला कारण की तो व्हाईट कोटिंग सोडत होता आणि त्याच्यामध्ये UVA आणि UVB हा प्रोटेक्शन आहे, जो तुम्हाला सूर्याच्या किरणांपासून वाचवायला मदत करतो। तर हा एका प्रकारचा केमिकल त्याच्यामध्ये ॲड आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की अँटी टॅन ॲक्टिव्हेटेड, नॉन ग्रीझी फील वॉटर अँड स्वेट प्रूफ टेक्नॉलॉजी। तर याच्याने स्वेटिंग वगैरे नाही येत, ही गोष्ट याच्यात खूप छान आहे। पण इतकं की व्हाईट कोटिंग सोडत होती, ही प्रत्येकाला नाही आवडत, ज्याला आवडत असेल तो हा सनस्क्रीन घेऊ शकतो। रिझल्ट वगैरे खूप छान आहे। 50 SPF म्हणजे तुमचा हा 5 घंटे जो सनस्क्रीम आहे हा 5 घंटे काम करेल, त्यानंतर तुम्ही फेसवॉश करून परत सनस्क्रीम अप्लाय करू शकता। नाहीतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सनस्क्रीमने माझा चेहरा ब्लॅक दिसतोय, तर नाही, परत तुम्हाला सनस्क्रीम लावायची गरज आहे। तो तितक्याच वेळ प्रोटेक्शन देणार आहे तुम्हाला जितक्या वेळ त्यांनी सांगितलेलं आहे, 30 SPF 50 SPF, तर तितक्याच वेळ तुमचा हा काम करणार आहे। तर त्यानंतर मी घेतला होता, माझ्याकडे एक निंजा कंपनीचाही आहे, त्यानंतर मी निंजा कंपनीचाही घेतला होता। हा माझा भाऊ जास्त यूज करतो, त्याला खूप आवडतो, त्याचा फेवरेट आहे। तर हाही खूप छान आहे, याच्याने जास्त अशी स्वेटिंग वगैरे होत नाही, खूप बेस्ट कंपनी आहे निंजा। त्यानंतर माझं फेवरेट आहे रिच फील। तर रिच फीलमध्ये थोडा स्वेट होतो, जितका स्वेट होईल तितका चेहरा तुमचा हायड्रेटिंग दिसतो, लावल्यानंतर सन प्रोटेक्शन खूप छान होतं याच्याने, त्याच्यामुळे हा माझा मोस्ट ऑफली फेवरेट आहे। तर तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर मी तुम्हाला हे तिघं रिकमेंड केले, तर त्यापैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता। जर व्हाईट कोटिंग हवी असेल तर तुम्ही हा घेऊ शकतात, तुम्हाला जर का कमी बजेटमध्ये छान सनस्क्रीम हवा असेल तर तुम्ही निंजान घेऊ शकतात। आणि जो मी तुम्हाला सांगितला माझा फेवरेट आहे रिच फील, रिच फील हा मोस्ट ऑफली फेमस ब्रँड आहे, तर तुम्ही याचाही घेऊ शकतात, खूप छान रिझल्ट आहे आणि तुमची स्किन हायड्रेटिंग, जसं ब्राईटनिंग आणि हायड्रेटिंग त्यांनी दिलेलं आहे, तर ते तुम्हाला सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्हाला सन प्रोटेक्शनही मिळेल आणि थोडी स्वेटिंग वगैरे तुम्हाला सहन करावं लागेल। ठीक आहे, तर मला असं वाटतं की सनस्क्रीनबद्दल नॉलेज मिळालं असेल। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।